नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. एक विषय आहे ज्याची तुम्ही संपूर्ण बदलापूरकर वाट बघत होतात. तो विषय कोणीही हाती घ्यायला तयार नव्हतं आणि प्रत्येकाच्या मनात एक विचार होता की नेमकं असं का घडलं. तो म्हणजे निवडणुकी संदर्भात आपण बघितलं, शिवसेनेचं जे नगराध्यक्ष पद आहे ते आलं नाही आणि काही दिवसांपासून आपण बघत असाल, महिन्यांपासून जोरदार प्रचार शिवसेनेचा चालू होता आणि एका साईडला असे मोठे मोठे दावे केले जात होते की एक हाती सत्ता जी आहे ती शिवसेनेची येणार आहे आणि जास्त नगरसेवक देखील येतील. पण फक्त 2 नगरसेवक जे आहेत भाजपापेक्षा आपल्याला जास्त बघायला मिळाले. या विषयावरती सर्वात महत्वाची चर्चा आज आपण करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे युवा नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक आणि युवा आहेत. शिवसेनेचे सर्वात युवा नगरसेवक आहेत. युवा आपण यासाठी बोलतोय कारण युवांची मुलाखत यासाठी घेतोय कारण की त्यांच्याकडे एक उच्च धोरण असतं, विचारसरणी असते आणि टेक्निकल नॉलेज सुद्धा जास्त असतं. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं काय घडलं की जेणेकरून नगराध्यक्ष पद हे शिवसेनेच्या हातून गेलं. सर नमस्कार. तर स्वागत करूया रोहन पाटील यांचं. सर तुमचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. विषय तर तुम्हाला समजलाच असेल. आम्ही अनेकांना विचारण्याचा प्रयत्न केला पण कोणीच या विषयावर बोलायला तयार नव्हतं. त्यामुळे तुमचं सर्वप्रथम आभार की तुम्ही कमीत कमी तयार झालात बोलायसाठी. सर तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेच्या हातून नगराध्यक्ष पद का गेलं असावं? शिवसेनेची ताकद ही निवडणुकीच्या आधी आणि नंतर सुद्धा लोकांना माहिती आहे. नगराध्यक्ष पद का गेलं याचा तुम्ही एकदा रिपोर्ट काढा. म्हणजे जे जे वोटिंगचे रिपोर्ट आले आहेत ते तुम्ही एकदा चेक करा. वॉर्ड क्रमांक 15 बघा, त्याच्यामध्ये 3 वेळा सेम आकडे पडलेत. 111, 111, 111, 125 सेम आकडे, सगळीकडे सेम आकडे पडतायत. म्हणजे को इन्सिडेंटली होऊ शकतं की एक आकडा 2 वेळा पडेल, 3 वेळा पडेल. सारखे सारखे तेच आकडे कसे काय पडतायत? याच्या मागे कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे. शिवसेनेची ताकद काय होती हे निवडणुकीच्या आधीपर्यंत सगळ्यांना माहित होतं आणि वीणाताई म्हात्रे या नगराध्यक्ष होणार होत्या हे सगळ्यांना माहिती होतं आणि ते पण भरघोष मतांनी होणार होत्या. एवढी शिवसेनेची ताकद लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी होती की सगळे जो तो माणूस बोलायचा आम्ही शिवसेनेलाच मतदान केलं, शिवसेनेला मतदान. जर शिवसेनेला सगळ्यांनी मतदान केलं मग मतदान गेला कुठे? हा प्रश्न तुम्ही विचारा एकदा कोणाला तरी, ते तुम्हाला सांगतील. बोलायला कोणी तयार नाहीये पण ऍज अ युवा आणि उच्च शिक्षित म्हणून तुम्ही सुद्धा एक इंजिनियर आहात. तुम्हाला काय वाटतं की नेमकं असं काय घडलं असावं की एवढ्या लीडनी, आणि लीड सुद्धा 2-3 हजाराच्या नाही, अक्षरशः 6 हजाराच्या वरती लीडनी जे आहेत भाजपाचा नगराध्यक्ष आला? नक्की हे सगळं सेट होतं, सगळं टार्गेटेड होतं. त्यांचा टार्गेट होता कुठे काय करायचं ते पूर्ण प्लॅनिंगने त्यांनी हे षडयंत्र रचलेला होता की शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा पाडायचा. आणि मेन लोक होते हिट लिस्टला. त्याच्यामध्ये मेन हिट लिस्टला एक वामन म्हात्रे होते आमचे, त्याच्यानंतर मी एक होतो, त्याच्यानंतर मुकुंद भोईर होते, त्याच्यानंतर तुषार बेंबाळकर होता. असे एक 4-5 लोक आम्ही हिट लिस्टला होतो. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, शिवसेनेचे जे बालेकिल्ले होते जिथे शिवसेनेला जास्त लीड मिळणार होता तिकडे शिवसेनेचा लीड कमी करण्यात आला आणि जिथे भाजपचे 50-50 वाले होते तिकडे त्यांना भरघोष म्हणजे भरघोष लीड दिलेला आहे. म्हणजे ते स्वतः भाजपचे नगरसेवक 2-3 माझे मित्र आहेत, ते स्वतः तिकडे काउंटिंगला मी होतो ना, स्वतः सरप्राईज, अरे आम्हाला एवढे मतं मिळाले. म्हणजे त्यांना स्वतःही एक्सपेक्टेड. बघा कसं असतो, निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांचं एक कॅल्क्युलेशन असतो. संध्याकाळी बसून एक कॅल्क्युलेशन होतं की मला 1000 मतांनी माझी सीट येईल, माझी सीट 1200 मतांनी येईल. एखादा माणूस बोलतो माझी सीट 150-200 मतांनी येईल आणि त्याची सीट डायरेक्ट 1000-1200 येते. हे सरप्राइझिंग आहे. हे एकदा याच्यावरती लोकांनी पण विचार केला पाहिजे. आणि सरप्राइझिंग नगरसेवक झालेले, ज्या सीट कधी पडूच शकत नाही तशा सीट पाडलेल्या, त्या पूर्ण षडयंत्र रचलेला होता. हे पूर्ण घोल आहे, पूर्ण डाल काय सेट असणार आहे? मशिनी सेट असणार आहेत. आता मी जर बोललो मशिनी सेट आहेत तर बोलतील तुम्ही हारले म्हणून मशिनी सेट आहेत बोलतायत, पण मी टेक्निकली बोलतोय. मला माहिती आहे. तुम्ही जरा एकदा रिपोर्ट बघा, त्याच्यामध्ये आकडे कसे पडलेत ते. 100% माझ्या विरोधात जो कॅन्डिडेट होता त्याची लायकी 700-800 मतांची पण नव्हती, त्याला एवढी मतं भेटले. 1800-1900 मतं त्याला भेटतायत. कसे काय भेटतायत? त्यांच्या बूथवरती तुम्ही बघाल त्यांनी 4 लाख बूथ बंद करून टाकलेला, कोणीच नव्हतं बूथवरती. आमचे बूथ हे सगळे लोक आमच्याकडे येऊन बोलायचे तुम्हालाच मतदान दिलंय, तुम्हालाच मतदान दिलंय. ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वॉर्ड क्रमांक 15चा, तिथे अंजली इथे उभ्या होत्या. आता कात्रप गावाचा बूथ होता, बूथ नंबर 14. बूथ नंबर 14 मध्ये कात्रप गावातली कमसे कम माझ्या 250 वोटिंग होती.
आणि ते 250 पैकी 220 मतदान या अंजलीताईनं झालं असेल आणि आजूबाजूची पण म्हणजे तिथे माझ्या अंदाजे 90% वोटिंग ही अंजलीताईनं व्हायला पाहिजे आणि 10%च समोरच्या उमेदवाराला व्हायला पाहिजे होती. तिकडे पण त्यांना लीड आणि त्या मशीनी 4-4 वेळा बंद पडतायत. त्या 14 नंबरच्या बूथच्या मशीनी मोजा तुम्ही किती आहेत, 6 मशीनी. पहिल्या मशीनमध्ये त्यांना लीड आणि नंतरच्या तिथे 15-15 वोटिंग झाले तिकडे आपल्याला लीड शिवसेनेला. म्हणजे नक्कीच डाल में कुछ काला आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि हे सगळं लोक म्हणजे एवढ्या नगरपालिकेला कशाला ते चालवतील, पण हे नाही, हे त्यांना दाखवायचं होतं आमच्या पक्षाला की जर आमच्यासोबत तुम्ही युती केली नाही तर तुमचं आम्ही काय करू शकतो. म्हणजे कसं का एवढे पैसे वाटले, पैशांना बदलापूरची लोक भीक घालत नाही. त्यांनी भरपूर पैसे वाटले, मला वाटतं काय 30-35 करोड रुपये त्यांना आलेले आणि ते वाटणार होते 30-35 करोड रुपये वाटले सुद्धा. माझ्या विरोधात किती पैसे वाटले मला पाडण्यासाठी, किती ते पूर्ण ते ग्रामीण भागातली लोक आणलेली माझ्या विरोधात काम करायला. पण तरी पण काय माझ्या मागे माझे काका प्रकाश पाटील आहेत आणि प्रकाश पाटलांची हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे. प्रकाश पाटील कसा अंदाज असेल ना की निवडणुका झाल्याच्या नंतर किती मतदान आपल्याला झालेलं होतं, म्हणजे तो अंदाज तुम्हाला आलेला होता का सर्वांना की शिवसेनेचे मतदान म्हणजे इथे जास्त झालेला आहे? 100% शिवसेनेचा नगराध्यक्ष 15-16 हजारांनी लागलेला होता आणि शिवसेनेच्या सीट 30च्या खाली येत नव्हत्या. वामन दादा 32 मतांनी येत आहेत. शक्य आहे का? समोर कोण होता त्याला कोणी ओळखतं का? कोणी? योगेश भोईर लोकांना माहिती पण नाही. त्या माणसाला एवढी मतदान होतंय, शक्य आहे का? तुम्ही एक म्हणजे कॅल्क्युलेशन करा त्या गोष्टीचा की वामन दादांनी एवढा काम. तुम्ही त्यांच्या वॉर्ड नंबर 36 मध्ये जा, प्रत्येक रोड बघा, तिथे कोणतीही समस्या नाही. माझे कितीतरी जिवलग मित्र जवळची लोक तिथे राहतात, सगळे बोलतात आम्ही वामन दादांना मतदान केलं, वामन दादा वन साइड आले. वामन दादांची सीट 1,500 मतांच्या वरतीच लीडनी यायला पाहिजे होती, ती 32 मतांनी येते. ही गोष्ट हजम होण्यासारखी आहे का? मी तुम्हाला तेच सांगतोय ना, त्यांचं टार्गेटेड होतं की रोहन पाटीलला पाडायचं, वामन दादांना पाडायचं, मुकुंद भोईरना पाडायचं आणि एक त्यांचे इथे आता भाचे उभे केलेले त्यांना निवडून आणायचं होतं पवारांना, म्हणून अंजली गीतेंना पण पाडायचं. त्यांचं तर तिकीट कट केलेला. हे सगळं काय झालं असेल असं की मग तुम्ही निवडून आलात आणि एवढं सेट केल्याच्या नंतर काय झालं असं? मला आमची इथे झालेलं काहीतरी 4,800 वोटिंग, 4,800 मतदान झालेलं. त्याच्यापैकी 3,500च्याहून जास्त मतदान मला होतं. मला 101% गॅरंटी आहे की समोरच्या उमेदवाराला 1000 क्रॉस करू शकत नाही. हे आमच्या प्रत्येक जे आहेत सिनियर्स पासून तर कार्यकर्त्यांपासून सगळी लोक गावातपासून सगळ्या लोकांनी मला एक सांगितलेलं, या माणसाला 1000च्या वरती मतं भेटू शकत नाही. आता आम्हाला मतदानच एवढं होतं की त्यांनी मला असं जेवढं मी कॅल्क्युलेशन केलं, मी अभ्यास केला की प्रत्येक मशीनमध्ये 70 ते 75 मतदान सेट होता. आता ते लीड त्यानं म्हणजे 70 ते 75 मतदान जो शिवसेनेला पाडायचा होता त्यांना जायचा, तो सेट होता. म्हणून माझे 750 मतदान, 750-800 मतदान तो समोरच्या माणसाला पडला, म्हणून त्यांना एवढे मतदान झाले. नाही तर त्यांना कसलं मतदान होतोय. पहिली ज्या वेळेला पेटी ओपन करण्यात आली तेव्हाच नगराध्यक्ष भाजपाच्या ज्या आहेत त्या 5,000 लीडनी पुढे होत्या आणि ते सुद्धा वडवली साईडचा जो परिसर आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही मला सांगा, आमच्या परिसरामध्ये तरी सन्माननीय नगराध्यक्षा ज्या आता आहेत रुचिताताई घोरपडे, त्यांना कोणी ओळखतच नव्हतं, त्यांना माहितीच नव्हतं राजन घोरपडे कोण ना रुचिता घोरपडे कोण. वामन म्हात्रे लहान मुलाला माहिती आहे वामन म्हात्रे कोण आहे. ठीक आहे, किसन कतोरे साहेबांना लोक ओळखतात, ते आमदार आहेत सन्मान्य एवढ्या वर्षापासून, त्यांची एक ओळख आहे. आणि त्यांच्यानंतर त्याच लेवलला दुसरा नाव वामन दादांचं चालतो. आणि घोरपडे राजन दादांचं म्हणजे ते ठीक आहे, त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांचं भरपूर काम आहे, पण त्यांचा इथे काही संबंध नव्हता ना. अशा माणसाला, ज्या माणसाला ज्यांनी ओळखतच नाही त्या माणसाला मतदान कसं एवढं होऊ शकतो. आमच्या वॉर्डामध्ये ठीक आहे, आमची इथे आम्ही लीड दिला काही ठिकाणी, कारण का आमची इथे आम्हाला 80% वोटिंग होती आणि समोरच्याला 20% होती, म्हणून आमचे 15% कापण्यात आले. आम्ही 65% वरती गेलो आणि ते 35 वरती गेले. 100% सेट, 100%. आता बोलायची कोणी हिंमत करत नाही, मी घाबरत नाही, मी डायरेक्ट बोलतो, मला माहिती आहे. म्हणून आम्ही युवांची इंटरव्ह्यू घेतोय, कारण युवा जे असतात ते न घाबरता बोलायला तयार असतात. आणि कुठेतरी आज ईव्हीएम सेट आहे बदलापूरमध्ये असं युवांच्या माध्यमातून आवाज उठवला जातो. सर काय वाटतं मग आता हे असंच चालू राहणार का 5 वर्ष जे आहेत? लोकशाहीची जर हत्या होऊन द्यायची नसेल तर सगळ्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे. मी तर आवाज उठवते आता तुमच्या माध्यमातून, सांगतोय की आता जेणेकरून पुढे पण इलेक्शन आहेत. कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर महापालिका आहे, जिथे शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढते, तिकडे त्यांनी त्यांचं वर्चस्व दाखवण्यासाठी हे सगळं करतायत ते. आणि एवढे पैसे वाटले, तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकार आहेत, गोपनीय खातं तुमचे म्हणजे गोपनीय रिपोर्ट तुम्हाला पण येत असेल ना इकडून तिकडून. 35 करोड रुपये आलेत भाजपला, एवढे पैसे वाटले त्यांनी. प्रत्येक पॅनलला 1-1 करोड, 1.5 करोड रुपये. आमच्या विरोधात 2-2 करोड रुपये दिले, तरी पण आम्हाला काय पाडू शकले नाही.
आमच्या इथे तर कुठनं ते ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणलेले माझ्या विरोधात आणि ते तर फुल बोलायचे याला आम्ही पाडणार ते आहेत आता XYZ नावं नाही घेत त्यांची ग्रामीण भागातली लोक होती ती इकडे यायची कामं करायची आमची त्याने लोकांना त्या रोहन पाटीलला पाडणार मला त्याला एवढंच सांगायचंय की रोहन पाटीलच्या मागे प्रकाश पाटील आहे आणि रोहन पाटीलच्या मागे वामन म्हात्रे आहे. तुझ्या बसचं काम नाही मला पाडणं. तेरे बस ते नाना पाटेकरांचा डायलॉग आहे ना, तेरे बस का काम नाही तेरे बाप को भेज. तसं मला त्याला बोलायचं तेरे बस का काम नाही तेरे बाप को भेज. मला पाडणं एवढं सोपं नाहीये. माझं काम आहे. माझी लोक माझ्या सोबत आहेत. आम्ही आता असं काम तुम्ही बघा आता मी तर नगरसेवक नसताना सुद्धा एवढी कामं केलेली आहेत. आता मी नगरसेवक आहे. आता तुम्हाला समजेल माझी कामं काय असतील ते पुढे. सर यामध्ये अजून एक जे आहे संपूर्ण बदलापूरकरांना खटकत आहे की निकाल लागायच्या पूर्वीच काही नगरसेवक जे आहेत त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर मंडप टाकायला सुरुवात केली होती आणि बॅनरबाजी देखील झाली होती की विजयी झाले असं. त्यांना हाय ऑथॉरिटीनी सिग्नल दिलेलं त्यांच्या की तुमची सीट एवढ्या मतांनी येणार. माझ्या विरोधामध्ये 1000 मतांनी पडलेल्या कॅन्डिडेटनी ऑफिस शोधत होते इकडे गुलाल फटाके आणलेले. एक तर कॅन्डिडेट माझ्या विरोधात होते त्यांचा मुलगा आमच्या सफाई कर्मचाऱ्यांकडे गेला बोलतो गार्डन बिर्डन सगळ्या अभ्यासिकेच्या चाव्या आणून द्या आता आम्ही नगरसेवक होणार आहे. आणि एवढ्या मतांनी पडले हे स्वतःचे एवढ्या म्हणजे काय सांगू. एक तर माझ्या विरोधात होते ते माझे नातेवाईकच होते. एवढ्या खालच्या दर्जाला जातात आणि त्यांना ना म्हणजे हार सहन नाही झाली. मी माझ्या आई वडिलांसोबत जात होतो. माझ्या आई वडील माझी काकी माझी पूर्ण परिवार माझी बायको आम्ही सगळे घरी निवडून आल्यानंतर घरी चाललेलो. वाजत बिजत पण नाही असं नॉर्मल आम्ही घरी चाललेलो. तर त्या उमेदवाराची बायकोनी आम्हाला वरून घाण शिवे देऊन आमच्या अंगावरती थोकली. किती खालच्या दर्जाला. तुम्हाला हार सहन नाही होत मग कशाला निवडणुकीला सामोरे जातायत. तुमचं काम काय आहे. तुम्हाला तुमचं पूर्ण नाव घेता नाही येते स्वतःच्या तोंडात. 9वी शिकलेला माणूस मास्टर डिग्री होल्डरच्या समोर उभा राहणार तर पराभव होणारच होता. माझ्या काकांचं काम आहे. आम्ही 30 वर्षापासून काम करतोय. कामाला बघून लोकांनी मतदान केले ना. तुम्ही एवढे पैसे वाटले लोकांनी पैसे घेतले सुद्धा नाही यांचे आणि काही ठिकाणी तर मीटिंग पण दिल्या नाही. वन साइड पडलेत तरी पण हार बर्दाश्त झाली. पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये की कोणाच्या आई वडिलांबरोबर एखादा मुलगा चाललाय त्याच्या अंगावरती तुम्ही थुकताय. किती म्हणजे एकदम लाज वाटली पाहिजे त्या माणसांना. एवढं मी कधी बोललो नाही. मला राग आलेला फार पण माझ्या आई वडिलांनी सांगितलं जाऊन दे सोडून दे. माझे काका पण बोलले सुरदास दादा बोलले वामन दादांनी मला सांगितलं की शेर चले आपली चाल कुत्ते भोके 1000 म्हणून मी त्यांच्या नादी लागलच नाही. पण मी तुम्हाला सांगतो की हार बर्दाश्त पण नव्हत काही लोकांना. म्हणजे एवढा कारस्थान करून एवढा कट रचून सुद्धा मला हरवू शकले नाही. म्हणून आता या सगळ्या खालच्या पातळीच्या गोष्टी करत होते. तुम्ही युवा आहात. तुम्ही काही आवाज उठवणार आहात का या संदर्भात. कारण ह्याच गोष्टी अंबरनाथमध्ये सुद्धा होत आहेत. सगळीकडेच आपण बघत आहात. संपूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टी होत आहेत. आता तर बिनविरोधी डायरेक्ट निवडून येत आहेत नगरसेवक जे आहेत ते. म्हणजे कुठेतरी लोकशाहीचा डायरेक्ट घात जो आहे तो सुरू आहे. तुम्ही युवा आहात काही आवाज उठवणार का. कारण स्वतः शिवसेनेचे शहर प्रमुख फक्त जर 32 लीडनी निवडून येत आहेत. मी आमच्या सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सांगितलं. आमच्या अभिजित दादा दरेकर आहेत त्यांना सुद्धा सांगितलं की दादा असं झालेलं आहे आमच्याकडे. हे एकदम अनएक्सपेक्टेड असा रिझल्ट लागूच शकत नाही. म्हणजे ठीक आहे चला तुम्ही वामन दादा 32 मतांनी आणि आमदार साहेब सरळ सांगतायत वामन म्हात्रे पाडणारे. तो त्याचा विरोधात त्यांनी जो कॅन्डिडेट उभा केला योगेश भोईर तो सांगतोय मी निवडून आलो मी हे केलो. आणि 32 मतांनी जी सीट 1500 मतांनी येणारी सीट 32 मतांनी एवढे सांस्कृतिक कार्यक्रम तो माणूस करतो. कंटिन्यू लोकांच्या सुखादुःखात असतो. त्यांच्याकडे जाणारा माणूस कधी खाली येत नाही. प्रत्येक मदत जी होईल ती तो माणूस करतो. तो माणूस 32 मतांनी निवडून येतो. इथेच आपण समजून जायचं ना. आणि मी तुम्हाला सांगतो ना माझे ओळखीचे माझे जवळचे मित्र भाजपचे नगरसेवक आहेत. स्वतः बोलतात मला माझी सीट 150 मतांनी येईल 200 मतांनी. त्यांची सीट 1200 येते. काय संबंध आहे. म्हणजे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो जर मी बोलतो माझी सीट 2000 येईल तर माझी सीट कितीनी येईल 1800 येऊ शकते किंवा 2200 येऊ शकते. एवढाच काहीतरी फरक होऊ शकतो ना. जर मी बोलते माझी सीट 1000 मतांनी येईल आणि मला 3000चा लीड भेटतोय हे कुठेतरी एकतर्फी आपण बघत आहात. अंजली गीते जे आहेत त्या भाजपातून इकडे आल्या. म्हणजे असं वाटत होतं की त्यांचाच विजय आहे. संजय भोईर जे आहेत ते पण भाजपातून शिवसेनेत आले. असं वाटत होतं संजय भोईर जे ते विजयी होतील. पण तिथे दोघांची पण सीट नाही. मॅडम कसं आहे माहिती आहे का प्रत्येक ठिकाणी त्यांनी नव्हतं केलं. त्यांनी स्पेसिफिक वॉर्ड टार्गेट केले. जे मोठे वॉर्ड होते बघा तुम्ही एक अभ्यास केला असेल की जे मोठे पॅच होते जिथे जास्त वोटिंग होती 2 नंबरचा वॉर्ड पकडा 15 नंबरचा वॉर्ड पकडा हे मोठे वॉर्ड होते. तर जे मोठे वॉर्ड होते ना आणि जिथे बीजेपीची थोडी ताकद आहे
जिथे बीजेपीची थोडी ताकद आहे ना तिथे त्यांना म्हणजे जिथे त्यांची 400-500चा लीड भेटू शकत होता ना तिकडे त्यांना डायरेक्ट 2,500चा लीड 3,000चा लीड असं भेटलेलं आहे. 100% सेट होता. मशिनी बंद पडत शैलेश भोईरने पकडलं ना. शैलेश भोईर जर त्या रात्री मशिनी पकडत नाही ना त्या तर शैलेश भोईर पण पडतोय. अंबरनाथला शैलेश भोईरच्या इथे आम्ही गेलेलो ते तिकडे मॉक करताय तुम्ही. जी प्रोसेस असते मॉकची त्या टायमाला जेव्हा मशीन ओपन होते तेव्हा प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी असायला पाहिजे समोर आणि त्यांच्या समोर हे सगळं व्हायला पाहिजे. मग तिथे कोणी नसताना हे सगळं करताय आणि भाजपचा उमेदवार तिथे येऊन स्वतः बसतोय मॉकिंगच्या टायमाला. हे काय आहे? याच्यानी काय सिद्ध होत आहे? मग त्याच्यानंतर ते शैलेश भोईरांनी तिकडे जाऊन जेव्हा तो तमाशा केला त्याच्यानंतर ते शैलेश भोईरांची ते काय झालं नाही. पण बाकी ठिकाणी कारण का आपण जात नाही बघायला रात्री किती उमेदवार आपले शिवसेनेचे जर नसतं उघड केलं तर ते पण पडले असते. 100% पडले असते. तुम्ही निखिल वालेकर घ्या ना. अण्णा वालेकर हे गेल्या 30-35 वर्षापासून तिकडचे सगळ्यांच्यात पॉवरफुल नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेला माणूस आहे. त्यांचा मुलगा निखिल वालेकर हा जिल्ह्याचं नेतृत्व करतो युवा सेनेचा. हा एकदम कमी वयातला माझा जीवलग मित्र आहे. 21 वर्षात नगरसेवक झालेला निखिल वालेकर. भरपूर काम आणि एकदम शांत मुलगा आहे तो निखिल वालेकर. 18 बूथ आहेत त्याच्या वॉर्डामध्ये. 18च्या 18 बूथ मध्ये मागे असं होऊ शकतो का? सेम फिगर पडतायत. आकडे बोलले ना आकडे तर चेंज करा तुम्ही. आकडे पण तेच टाकतायत तुम्ही सगळीकडे. सेम आकडे. मी तर बोलतो बॅलेट पेपरवरती निवडणूक असती ना यांच्या नगराध्यक्षाला आम्ही 25,000 फेकून दिला असता. 25,000. आता पण आम्हाला विश्वास होत नाही की आमचा नगराध्यक्ष हारलाय. ठीक आहे लोकांना वाटत असेल यांचा फ्रस्ट्रेशन बोलतोय की हे हाय बघा मी निवडून आलोय मला फरक पडत नाहीये पण आमचा नगराध्यक्ष गेला. ठीक आहे जर लोकांनी खरंच लोकांचा हा कौल असता तर आम्ही मान्य केला असता. तर आम्ही बोललो असतो की ठीक आहे बाबा लोकांनी आपल्याला नाकारलंय पण हे धनशक्तींनी पण त्यांचं काम चाललं नाही म्हणून यांनी हे सगळं कटकारस्थान केलं. हे सगळं जे सेट करून आणलेलं याच्यामुळे म्हणजे यांनी आम्हाला कुठेतरी घात केलेला आहे. मित्रपक्षाचाच घात केलेला आहे भाजपने. याबद्दल वरिष्ठांकडे काही आता आपण विचारणा करणार आहात का? मी 100% साहेबांना बोललो. मी दरेकर साहेबांशी बोललो सगळ्यांना सांगितलं असं आलंय. मग ते शेवटी ते त्यांच्या लेवलला जर बदलापूरकर सुद्धा याच्यामध्ये तुमच्या सोबत राहिले सगळं तर पुढेच्या काही निवडणुका असतील किंवा काही होऊ शकतो का? पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती जर फेअर इलेक्शन पाहिजे असेल लोकशाही संपवायची नसेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत. 100% बॅलेटवरती निवडणुका घेतल्या तर कोणात किती दम आहे ते समजेल. आणि ठीक आहे आता सगळी त्यांनी जेवढी शक्ती वापरायची होती वापरली. माझ्या विरोधात जेवढी शक्ती वापरायची होती वापरली. काय झालं लोकांची एवढी साथ आमच्या साईडने लोक एवढे होते की आम्हाला हलवू शकले नाही. आता येत्या 5 वर्षांमध्ये आम्ही एवढी कामं करू. मला शिवसैनिकांना माझ्या जेवढे आता कल्याण डोंबिवलीमध्ये तुमच्या माध्यमातून कोणी बघितलं तर मला माहिती नाही बघायला पाहिजे सगळ्यांनी. कल्याण डोंबिवली असो सगळ्या महापालिका असो उल्हासनगर असो त्यांना मला एवढंच सांगायचंय की एवढे मतदान मिळवा की तुम्हाला 80% भेटले पाहिजेत आणि त्यांना 20% भेटले पाहिजेत किंवा तुम्हाला 75% आणि त्यांना 25% भेटले पाहिजेत तरच तुम्ही जिंकाल. जर तुम्हाला 60% आणि त्यांना 40% असतील ना तर रिझल्ट मध्ये तेच जिंकणार आहेत. कारण हे सगळं सेट आहे. हे सगळं पूर्ण फ्रॉड चालू आहे यांचा. आता याच्यावरती कोणी आवाज उचलत नाही. मी एज्युकेटेड आहे मला अक्कल आहे मला समजतंय. आणि लोक आता बोलतील ते त्यांचे अंधभक्त असतात ते येतील बोलतील आता तुमचा नगराध्यक्ष हरलाय म्हणून तुम्ही ईएमओ वरती ओरडताय याच्यावरती ओरडताय. त्या अंधभक्ताने एवढं सांगायचं तुमच्या मनाला विचारा की तुमच्या वॉर्डामध्ये जो नगरसेवक आहे त्याला तेवढा लीड भेटला असता का? कोणाला म्हणजे जे कोणी असतील त्यांनी मनाला विचारायचं की एवढे लीड आपल्या माणसाला भेटू शकतो का? काय कार्य आहे आपल्या माणसाचं? बदलापूरकरांनो तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. म्हणजे बदलापूरकरांच्या प्रत्येकाच्या मनात हा विषय होता आणि तो कुठेतरी आज युवा सेनेचे आणि नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत आपले रोहनजी पाटील यांनी मांडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. प्रत्येक ज्या कमेंट येत आहेत ना हे पण तेच बोलताय की ईव्हीएम सेट आहे पण आवाज कोणी उचलत नाही असं. आता आवाज उठवला जातोय पण तुमच्या प्रतिक्रिया द्या जेणेकरून मॅडम तुमच्या माध्यमातून तुम्ही हे सगळ्यांना प्रमोट केलं जे सगळ्या पत्रकारांनी ही गोष्ट उचलून धरली पाहिजे जेणेकरून ही लोकशाहीची हत्या झाली नाही पाहिजे. आणि जे आता मित्र पक्षासोबतच असे वागतायत. आणि मला एक मोठा भाजपचा खूप मोठा माणूस तो काय बोलला माहितीये का? तो बोलला बदलापूर आणि अंबरनाथ या मी नाव नाही घेत त्यांचा पण खूप मोठा माणूस आहे आमदारापेक्षा मोठा माणूस आहे. आणि तो माणूस बोलला बदलापूर आणि अंबरनाथ या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या नगरपालिका आहेत आणि या बीएमसी टीएमसी म्हणजे नवी मुंबई ठाणा उल्हासनगर कल्याण डोंबिवली या सगळ्यांना लागून या नगरपालिका आहेत. या नगरपालिकेच्या रिझल्टवरती पूर्ण महाराष्ट्राचा हे ठरणार आहे म्हणजे ताकद दिसणार आहे. म्हणून हे ट्रेलर दाखवलंय
आता पिक्चर तुम्हाला नंतर दाखवणार आहेत ते. हे आपल्याला ट्रेलर दाखवले त्यांनी की बदलापूर अंबरनाथचं जे हाल केलंय ते सगळ्यांचा हाल करून काय टाकू. वाटतं, काही दिवसांनी बदलापूरकरांना मतदान करायची संधी तरी मिळेल का, की सगळे बिनविरोधीच निवडून येतील जसं जर असंच राहिलं तर कोण निवडणूक लढणार आहे? लढणार पण नाही लोक निवडणूक. जर असंच जर एवढंच जर चिटिंगच करणार असतील तर कशाला कोणी निवडणूक लढणार आहे? आम्ही तर निवडणूकच नाही लढणार. तर तुम्हाला असंच तुम्हाला डायरेक्ट मशिनीमधनच मतदान करायचंय. लोकांचा मतदानाचा हक्कच तुम्हाला हिसकावून घ्यायचंय तर कशाला लोक मतदान करतील? त्यांना अजून एक विषय आठवला, तो म्हणजे उपनगराध्यक्ष. नगराध्यक्षपद गेलं, पण त्यानंतर असं चाललं होतं की उपनगराध्यक्ष तरी शिवसेनेचा बसेल असं. पण वरतून असे वेळेवरती असे आदेश आलेत की नाही, उपनगराध्यक्ष जो आहे म्हणजे ते एक मत जे आहे ते नगरसेविकेचं पण मतदान लढवू शकतात आणि नगराध्यक्ष पण, म्हणजे पोटनिवडणूक डायरेक्ट कॅन्सल करण्यात आली. त्या संदर्भात काय बोला? हे पूर्ण फक्त तो जो GR आला ना तो फक्त बदलापूरसाठीच काढलाय. कारण का त्यांच्या हाय ऑथॉरिटीला समजलं की इथे वामन म्हात्रे आहेत आणि वामन म्हात्रे एवढे मोठे कलाकार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे वामन दादा काय करू शकतात. आणि वामन दादाच्या भीतीने तो जाऊन मुख्यमंत्र्यांकडनं त्याने GR बदलून आणला. त्यांना माहिती आहे वामन दादा उपनगराध्यक्ष बसून देणारच नाही यांना. ठीक आहे, त्यांना वामन दादांना हरवणं सोपं नव्हतं. 100% ठरलेलं आहे हे सगळं. म्हणजे हे गेम आहे, हे वरची लोक खेळतायत आणि आपण फक्त हे जे प्यादे आहेत आपल्याला हे असे तसे हलवत आहेत, बाकी काही नाहीये. हे सगळं लोकशाहीची हत्या झालेली आहे, दिसते क्लिअर. बदलापूरमध्ये आणि अंबरनाथमध्ये तर क्लिअर दिसते. एवढं सिंपल गोष्ट आहे. क्रॉस वोटिंग होते, 10% क्रॉस वोटिंग होते. एवढी क्रॉस वोटिंग कधी होत नाही. 40-40%. 27 नगरसेवक शिवसेनेचे त्यातनं नगराध्यक्ष पडतोय. कसं काय पॉसिबल आहे? सर, एक तरी उमेदवार असा आहे का ज्याला शिवसेनेच्या उमेदवाराला लीड आहे बदलापूरमध्ये? एक तरी असा आहे का, वाटतं का? शिवसेनेच्या भरपूर म्हणजे जे पडलेत त्यांच्यापैकी बोलताय तुम्ही? कोणी आहे का म्हणजे? भरपूर लोक आहेत ना. आता तुम्हाला सांगतो, वामन दादा काय 32 मतांनी आले असते का? तिथे 1500चा लीड होता. इकडे अंजली गीते का पडणारी सीट होती का? अंजली गीते पडूच शकत नव्हत्या. अंजली गीते आमच्या कॅल्क्युलेशनने 1500-1600 मतांनी निवडून आलेल्या कॅन्डिडेट होत्या आणि त्यांना लोकांची सहानुभूती होती. त्यांचं तिकीट कट केलेलं ऐन टायमावरती. सगळे लोक आमच्या साईडने होते. सगळीकडे काठावर निवडून आले असं झालंय का? काठावरती तर नाही निवडून आलो. मला तर भरपूर लीड मिळाला. माझ्या काकींना पण आम्ही 1000च्या आकडे आम्ही मशीन सेट नसेल केली की नागरिकांनी तुम्हाला जास्त मताने आम्हाला 80% मतदान आम्हाला झाला, 20% समोरच्याला झाला. म्हणून तर आम्ही 65 वरती आलो आणि ते 35 वरती गेले. 100% नागरिकांनी आम्हाला जास्त मतदान केलं. माझी सीट, मला अंदाज होता की 2500च्या लीडनी तरी आमची सीट निवडून आली पाहिजे. पण 2500च्या ऐवजी आम्ही डायरेक्ट 1000च्या आसपास जातोय. म्हणजे आमचं कुठेतरी खातच केलेलं आहे ना त्यांनी. मी जो कॅल्क्युलेशन दिलाय, प्रत्येक मशीनमध्ये 70 ते 75 मतदान सेट होता. इफ 520 मतदान झालंय. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, जर 520 मतदान एका पेटीमध्ये झाले, 900ची यादी असते, 520 मतदान समज झालं 60%च्या प्रमाणे, अप्रॉक्सिमेटली सांगतोय तुम्हाला, 20 मतदान गेले नोटाला, राहिले 500. समज मी शिवसेनेचा उमेदवार आहे, मला भेटले 300 आणि भाजपच्या उमेदवाराला भेटले 200. तर मशीनमध्ये 75 मतं सेट होते. तर मला 300 असून पण मी रिझल्टला मला 225 दिसणार आणि त्यांना 200 असून पण त्यांना 275 दिसणार. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी 100चा लीड मध्ये होतो, पण रिझल्टला ते 50चं लीड घेत आहेत. म्हणून ते आकडे सेम पडत होते ना सगळीकडे. 100% सेट होता. आता हे जे अंधभक्त येतील, हे काय त्याला आता कमी मतदान झाले असतील, त्यांना शिवसेनेचा नगराध्यक्ष पडलाय म्हणून बोंबळतायत, असं बिलकुल नाहीये. आता तुम्ही विषय काढला म्हणून मी हे सगळं सांगतोय. आणि हे लोक काही येडी नाहीयेत. लोकांना दिसतंय तुम्ही काय केलंय ते. लोकांना दिसतंय, लोकांची भावना आहे. लोक येऊन मला सांगतायत आता हे असं आमची ते हा पडूच शकत नाही. आता वामनदादांच्या वॉर्डातले 100 वेळा मला येऊन सांगतात, अरे आम्ही वन साईड वामनदादांना वोटिंग केलं. कोण आहे योगेश भोईर? आणि तो योगेश भोईर बोलतो का मी निवडून येणार. आमदार साहेब सांगतात का हा पडणार आहे. आमदार साहेबांनी तर सगळ्यांना सांगितलेला, रोहन पाटील पाडणार आहे, मुकुंद भोईर पाडणार आहे 2 सीट, वामन म्हात्रे पाडणार आहे, अजून वरुण म्हात्रे पाडणार आहे. हे सगळे वरुण म्हात्रे एवढ्या मतांनी पडला, 25 मतांनी. तेली साहेब मला भेटलेले, तेली साहेब मला बोलले की माझी सीट 400-500 मतांनी लागेल, त्यांची सीट 2500 मतांनी लागते. त्यांना विचारा तोंडावरती शरद तेलींना, ते मला भेटलेले, ते बोलले माझी सीट एवढ्या मतांनी लागेल. एवढं ठीक आहे, लागेल, अभिनंदन तुम्हाला. म्हणजे रिझल्टच्या आधी, आणि त्यांना डायरेक्ट 2500चा लीड भेटतोय. कुठे किती फसवणूक आहे, किती फसवणूक. ठीक आहे, आता झालं गेलं. आमची त्यांच्याशी वरती युती आहे म्हणून आमचे वरिष्ठ जे काही त्यांच्या लेवलला बोलतील, आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे आमचे कल्याण डोंबिवलीवाले आहेत, उल्हासनगरवाले आहेत, हा सावध होतील ना. त्यांचा महापालिकेवरती डोळा आहे. आणि हे जेवढे पैशांचा जे खेळ केलाय ना, त्यांनी पैशांचा बाजार केलाय. पण बदलापूरच्या जनतेने हे दाखवलं की पैशांनी सगळं काही होत नाही. लोकांनी पैसे नाकारले सुद्धा
आणि काही लोकांनी पैसे घेऊन सुद्धा यांना मतदान केलेलं नाहीये. पण मशिनींनी हे केलं. यांनी पैसे वाटण्याचा यांचा उद्देश हाच होता की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये हे होईल की हे जे नगराध्यक्ष बसले आणि जे नगरसेवक निवडून आले हे पैशांच्या जोरावरती आलेत. ते मशिनींची खापर पैशांवरती फुटेल यासाठी त्यांनी पैसे, मी एकदा खूप अभ्यास केलाय, जेव्हा ते पैसे वाटतात ना तेव्हा ते मशिनी पण चालवतात. हे त्यांची एकदम घाणेरडे राजकारण आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे वरच्या हाय ऑथॉरिटीपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आणि जेणेकरून बाकीच्या निवडणुका आहेत त्या फेअर झाल्या पाहिजेत, फेअर इलेक्शन झाले पाहिजेत. खरंच जो हकदार आहे, लोकांनी ज्यांना कौल दिले, लोकांचं मत ज्याला असेल तोच माणूस निवडून आला पाहिजे. कोणीतरी आवाज उठवत आहे, तर बदलापूरकरांना तुमचे मत देखील आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, बदलापूरमध्ये ईव्हीएम मशीन सेट होती का आणि त्याचमुळे सर्व काही घडलं आहे का, मला तेही सांगा. आणि बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.